सुस्वागतम. वर्ग 3 विषय मराठी. पाठ 11 उंदराची टोपी. स्वाध्याय. समानार्थी शब्द. फडके, कापड. छान, चांगले. धोबी, कपडे धुण्याचा धंदा करणारा. शिंपी, कपडे शिवणारा. खोड मोडणे, वाईट सवय काढून टाकणे. घाबरणे, भयभीत होणे. शिपाई, सेवक. ताबडतोब, लगेच. आनंद, सुख. भिकारी, भिक्षा मागून जगणारा. विरुद्धार्थी शब्द. बडबड करणे, शांत राहणे. छान विरुद्ध वाईट. सापडले विरुद्ध हरवले. काढणे विरुद्ध ठेवणे. जोड्या लावा. धोबी, कपडे धुणारा. शिंपी, कपडे शिवणारा. माळी, बागेत काम करणारा. शिक्षक, ज्ञान देणारा. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. उंदराला काय सापडले? उत्तर: उंदराला फडके सापडले. प्रश्न दुसरा. उंदीर धोब्याकडे कशाला गेला? उत्तर: उंदीर फडके धुण्यासाठी धोब्याकडे गेला. प्रश्न तिसरा. उंदीर शिंप्याला काय म्हणाला? उत्तर: उंदीर शिंप्याला म्हणाला की शिंपी दादा, हे फडके घ्या आणि छान टोपी शिवून द्या. प्रश्न चौथा. गोंडेवाल्याने टोपीला काय केले? उत्तर: गोंडेवाल्याने टोपीला गोंडे लावून दिले. प्रश्न पाचवा. टोपी घालून उंदीर कोठे गेला? उत्तर: टोपी घालून उंदीर राजाकडे गेला. दोन 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. राजाची टोपी पाहून उंदीर काय म्हणाला? उत्तर: राजाची टोपी पाहून उंदीर म्हणाला, छान छान छान, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. प्रश्न दुसरा. राजा भ्याला असे उंदीर केव्हा म्हणाला? उत्तर: जेव्हा राजाने उंदराची टोपी परत दिली तेव्हा राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, असे उंदीर म्हणाला. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.